विजयादशमी अर्थात दसरा या दिवशी 1925ला नागपूर येथे परमपूजनीय डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना केली. यावर्षी दसऱ्याला 2025 पासून संघाचे शताब्दी वर्ष सुरू होते आहे. सप्टेंबर 2024 मध्ये झालेल्या अखिल भारतीय समन्वय बैठकीमध्ये संघाने शताब्दी वर्षाच्या योजनेबाबत काही दिशा निश्चित केली. पंचपरिवर्तन या अंतर्गत 5 विषय निश्चित करून ते समाजापर्यंत घेऊन जाण्याचा मानस संघाने व्यक्त केला. समरसता, पर्यावरण, स्व, कुटुंब प्रबोधन व नागरी शिष्टाचार हेच पंचपरिवर्तन आहे. आधी स्वतः केले मगच इतरांना सांगितले या उक्तीनुसार या पंचपरिवर्तनाची सुरुवात स्वतःच्या कुटुंबापासून करून हे 5ही विषय समाजापर्यंत घेऊन जायचे आहेत. चला, व्यक्तिनिर्माणाच्या या राष्ट्रीय कार्यात आपले योगदान देऊया. भारत माता की जय. समरसता. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना ही समस्त हिंदूंचे बलशाली संघटन उभे करण्याकरताच झाली आहे. स्पृश्य अस्पृश्य भेदरहित, जातीपातीविरहित, एकरूप एकसंघ असा हिंदू समाजच हिंदुस्थानला पुन्हा एकदा विश्वगुरुपदी विराजमान करेल. सर्व हिंदू समाज एक मंदिर, एक पाणवठा व एक स्मशान याचा उपयोग जाती पलीकडे जाऊन एक दिवस नक्कीच करेल, याकरिताच समरसतेचा आग्रह. शुद्ध सात्विक प्रेम अपने कार्य का आधार है, कार्य का आधार है. प्रेम जो केवल समर्पण भाव को ही जानता है और उसमें ही स्वयं की धन्यता बस मानता है. दिव्य ऐसे प्रेम में ईश्वर स्वयं साकार है, ईश्वर स्वयं साकार है. शुद्ध सात्विक प्रेम अपने कार्य का आधार है, कार्य का आधार है. विश्वजननी ने किया वात्सल्य से पालन हमारा, है कृपा इसकी मिला है प्राण तन जीवन हमारा. भक्ति से हम हो समर्पित, बस यही अधिकार है, बस यही अधिकार है. शुद्ध सात्विक प्रेम अपने कार्य का आधार है, कार्य का आधार है. जाति भाषा प्रांत आदि वर्ग भेदों को मिटाने, दूर अर्था भाव करने, तम अविद्या को हटाने. नित्य ज्योतिर्मय हमारा हृदय स्नेहागार है, हृदय स्नेहागार है. शुद्ध सात्विक प्रेम अपने कार्य का आधार है, कार्य का आधार है. कोटि आँखों से निरंतर आज आंसू बह रहे हैं, आज अनगिन बंधु अगणित यातनाएं सह रहे हैं. दुख हरे सुख दे सभी को, एक यह अधिकार है, एक यह अधिकार है. शुद्ध सात्विक प्रेम अपने कार्य का आधार है, कार्य का आधार है.
कार्य का आधार है। समरसता या विषयावर आपल्या देशामध्ये गेली कित्येक दशके नव्हे तर अनेक शतके वेगवेगळ्या पद्धतीने सतत प्रयत्न सुरू आहेत. परंतु त्या प्रयत्नांचा परिणाम होऊन समाजातून विषमतेचे समूळ उच्चाटन झाले असे आज देखील म्हणता येत नाही. हे शाश्वत सत्य आहे की ज्या देशाला, ज्या राष्ट्राला, ज्या समाजाला आपली उन्नती करावयाची असते त्यांनी एकत्र येणे, संघटित होणे अनिवार्य आहे. एकाच समाजातील व्यक्ती परस्परात विषमतापूर्ण व्यवहार करीत असतील, एकाच समाजाचे अंग असून सुद्धा दोन्ही घटकांची स्थिती इतकी वेगवेगळी व भिन्न असेल, हे ज्या समाजात असते त्या समाजाने उन्नतीची अपेक्षा करू नये. समाजाच्या प्रगतीची पूर्वपात्रता असते एकता व त्या एकतेची पूर्वपात्रता असते समता. निसर्ग प्रत्येक माणसाला वेगळे बनवतो, म्हणून 100% समता शक्य नाही हे खरे. परंतु निसर्गनिर्मित जेवढी विविधता आहे ती सोडून अन्य बाबतीत समता शक्य आहे आणि ती समता असायलाच हवी. ती होईल तेव्हाच एकता प्रस्थापित होईल. समानशीले व्यसनेषु सख्यम असे असल्यामुळे मानवी प्रयत्नांच्या मर्यादेमध्ये सर्वांना जेवढे समान बनविणे शक्य आहे तेवढे समान बनविण्याचा पूर्ण प्रयत्न करून त्यात यश मिळवायला हवे. तेव्हाच सामाजिक एकता येईल आणि सामाजिक एकता मूर्त रूपास येईल तेव्हाच या देशाचा भाग्योदय होईल. ही समता कशी प्रस्थापित होईल? कारण थोडेफार वेगळेपण तर असणारच. हा निसर्गाचा स्वभाव आहे. एका कुटुंबात सुद्धा सर्वजण एकसारखे नसतात. त्यांच्यात स्वभाव, क्षमता, स्तर यात विविधता असतेच. तरीही एका कुटुंबात सर्वांसोबत एक समान व्यवहार, समतेचा व्यवहार होतोच. जे चांगले परिवार, कुटुंब आहेत तिथे असाच व्यवहार असतो. आपल्यात कोणी उच्च नीच नाही. कुटुंबातील प्रत्येकाला काही आवश्यकता आहे व काही कर्तव्यही आहेत. आम्ही आपापले कर्तव्य पूर्ण करू आणि सर्वांच्या गरजा पूर्ण होतील यासाठी प्रयत्न करू असा विचार कुटुंबातील सर्वजण करत असतात. ज्या मनोभूमिकेतून कुटुंबातील सर्व सदस्य असा विचार करतात त्या मनस्थितीला समरसता असे म्हणतात. विविधता हा निसर्गाचा गुण आहे आणि हा गुण आपल्या संपूर्ण वैशिष्ट्यांसह भारतात प्रगट झाला आहे. इथे सर्व प्रकारची विविधता आहे. भाषा, आहार, विहार, पंथ संप्रदाय, देवी देवता, जाती उपजाती या विविधतांनी नटलेले विभिन्न समूह आपल्या एकाच समाजात आढळतात. परंतु या विविधता असूनही आपण सर्व एक आहोत. विविधता आपल्या आत्मीयतेमध्ये बाधक होत नाही. आम्ही सर्वांसोबत सन्मानपूर्वक व्यवहार करावा, आत्मीयतेने वागावे. जे काही मिळेल ते सर्वांनी वाटून खावे. कुणाला कमी, कुणाला जास्त असे होणार नाही. सगळे आपल्या गरजा पूर्ण करतील. सर्व लोक आपापले कर्तव्य करतील. ही गोष्ट प्रत्यक्षात कशी येईल? कोणत्या उपायांनी येईल? ही कल्पना साकार करण्यासाठी अनेक प्रकारचे प्रयत्न आजपर्यंत जगात झाले आहेत. परंतु अजूनही त्यात यश मिळाले नाही. कारण हे साध्य करण्यासाठी जो एक विशेष प्रयत्न करावा लागतो तो सर्वांकडून दुर्लक्षित झाला. म्हणून समता प्रत्यक्षात येऊ शकली नाही. भारतामध्ये या सर्व विविधता असतानाही तो विशेष प्रयत्न होत आला आहे. इतक्या विविधता असताना सुद्धा त्यामधून एक विलक्षण एकता एक अलंकार म्हणून मिरवते. येथे एक होण्यासाठी सर्वांना एकसारखेच बनविल्या जात नाही, तर सर्वांच्या वैविध्याचा सन्मान केला जातो. या मानसिक अवस्थेलाच समरसता म्हणतात आणि समरसतेचा उद्देश आहे की विविधतेमध्ये जी अंतर्निहित एकता प्रकृतीमध्ये आढळते तिची काळजी घेणे. ही विविधता म्हणजे एकतेचा वैविध्यपूर्ण आविष्कार आहे. ही बाब लक्षात घेऊन सर्व विविधतांचा सन्मान करावा. जेव्हा आपण सामाजिक समरसता हा शब्द उच्चारतो तेव्हा आपल्यासमोर भारतातील भाषिक विविधता किंवा पंथ संप्रदायामधील विविधता
फार येत नाही, तर आपल्यासमोर जातीगत विषमताच उभी राहते. आपल्या इथे खूप जाती आहेत. केवळ जातीच आहेत असे नाही, तर जातीभेदही आहेच. त्या जातीभेदांचे उच्चाटन कसे होईल? सामाजिक समरसता हा शब्द आल्याबरोबर आपल्याला असे वाटते की जातीभेदाबद्दल काही ऐकायला मिळेल, यावर काही बोलले जाईल. असे का आहे? तर कारण आहे की आपल्या येथे हा इतिहास आहे, जातीभेद आणि त्यावर आधारित विषमतेचा, भेदभावपूर्ण वागणुकीचा. सामाजिक समरसतेचा विषय जर आपल्याला नीट समजून घ्यावयाचा असेल, तर इंग्रजीमध्ये ज्याला निगेशन म्हणतात, तो भाव आपल्या मनातून काढून टाकला पाहिजे. आमच्या समाजात असा काही भेदभाव नव्हताच. क्वचितच अशी विषमता कुठे असेल. भेद आहेत, पण असा विषमतेचा भाव कुठे नव्हता. अशा प्रकारचे तर्कवितर्क करून वकिली करण्याचाही प्रयत्न होतो. अशी वकिली होऊ नये. आजकाल असा भेदभाव नाही, पण पूर्वी होत असे. या जातीगत भेदभावाने आपल्या समाजाला विभागून टाकले. केवळ एवढेच नाही, तर आपल्याच समाजातील घटकांसोबत पशुवत व्यवहार करणारा समाज, अशी आपली प्रतिमा जगासमोर उभी करण्यास हातभार लागला. भारतीय समाजाची अशी प्रतिमा करून ज्यांना स्वार्थ साधायचा होता, त्यांनी साधला. त्याचा परिणाम असा झाला की आपल्या देशावर राज्य करणाऱ्या लोकांसोबत संघर्ष करताना गुलामगिरीतून मुक्त होण्यासाठी आधी परक्यांना बाहेर काढा व नंतर आपण आपला न्याय अन्याय पाहून घेऊ, अशी भूमिका निर्माण झाली. त्यातून आपल्या शास्त्रांचा आधार देऊन भेदभावाचे समर्थन करण्याची भूमिका मांडली गेली. भारतीय समाजाची निंदा नालस्ती या विषयासाठी होत असताना परकीयांच्या टीकेला उत्तर म्हणून काही युक्तिवाद निर्माण झाले. हेही एक कारण आहे. दुसरे एक कारण आहे की आम्ही आपल्या शास्त्रांचे सखोल अध्ययन कधीही केले नाही. आपल्या कर्माचा विचार कधी केला नाही. जर शास्त्राचे अध्ययन केले असते, तर आमचा हा भेदभावपूर्ण व्यवहार चुकीचा आहे, तो धर्मशास्त्राला धरून नाही, असे लक्षात आले असते. आपल्या सर्व पंथांचा उगम जिथे होतो, तिथे धारणा समान आहेत. सत्य काय? ईश्वर आहे की नाही? आत्मा आहे की नाही? पुनर्जन्म इत्यादी विषयांवर मतांतरे होत गेली. असे असताना जेव्हा आचरण कसे असावे या विषयावर येतो, तेव्हा मात्र आपल्या येथील सर्व संप्रदाय, पंथ, दर्शने एकाच प्रकारचे मत मांडतात ना. आम्ही दर्शनांच्या त्या मूळ सिद्धांताचे ना महत्त्व लक्षात घेतले, ना आचरणाचे भान राखले. आम्ही केवळ पोथी पुस्तकांमध्ये अडकलो आणि जेव्हा जगात यावर चर्चा सुरू झाली, तेव्हा प्रतिवाद करण्यासाठी आम्ही अज्ञानपूर्वक युक्तिवाद केले. म्हणून स्वामी विवेकानंद प्रश्न करतात, धर्माच्या योग्य अयोग्यतेचे मूल्यांकन विज्ञाननिष्ठेने प्रमेयाच्या सत्यतेवर ज्या कसोट्या लावल्या पाहिजेत, त्या आधारावर केले पाहिजे काय? तर माझे उत्तर हो आहे. त्याच कसोट्यांच्या आधारावर धर्माचे पुनर्निरीक्षण केले पाहिजे आणि त्या कसोट्यांवर जे टिकणारे आहे ते कायम ठेवले पाहिजे आणि जे टिकणारे नाही, तो कचरा आहे, तो टाकून दिला पाहिजे व तो जेवढ्या लवकर जाईल तेवढे चांगले. पूज्य बाळासाहेब वसंत व्याख्यानमालेच्या भाषणात म्हणतात, जर अस्पृश्यता चुकीची नसेल, तर जगात काहीही चूक नाही. ती समूळ नष्ट केली पाहिजे. परंपरांमध्ये गत 2000 वर्षापासून धर्माच्या नावावर जे घडते, तो धर्म नाही, हे आपण प्रथम समजून घेतले पाहिजे. म्हणून आमच्या इतिहासात जे आमचे आचरण होते, त्यामध्ये भेदभाव झाला, हे मान्य केले पाहिजे. तेव्हाच आपण समरसता विषय समजू शकू. जातीची चर्चा समाजात होतच असते, तरीही जाती भावनेच्या वर उठून व्यवहार करायचा आहे. तसेच जातीभेदामुळे समाजाचे जे अंग मागे पडले आहे, ते लवकरात लवकर बरोबरीत यायला हवे म्हणून प्रयत्न करायचे आहेत. ही दोन्ही कामे जर आपण केलीत, तर ही विषमतेची समस्या दूर होईल. ही कामे करण्यासाठी मनाचा भाव आवश्यक आहे. कारण हे काम करायचे आहे, तर सुरुवात माझ्यापासूनच झाली पाहिजे. मी समरसतेविषयी बोलतो, पण माझ्या मनात काय चालू आहे, हे पण तपासले पाहिजे. लोक माझ्या कृतीवरून अंदाज बांधू शकतील.
पण कृती निर्दोष असूनही माझ्या मनात काय भाव आहेत हे मीच जाणू शकतो, अन्य कुणी नाही. माझ्या मनातील भेद गेला अथवा नाही, केवळ काही प्रतिकात्मक कार्यक्रम करून भागणार नाही, तर मन तयार झाले पाहिजे. प्रतिकात्मक कार्यक्रमातून ते तयार होत जाईल. पण ते मन तयार झाले की नाही हे तपासले पाहिजे. मी जर प्रयत्न करणार नाही तर हे कडे तुटणार नाही अशी स्थिती आहे. स्वयंसेवकांनी जरा पुढाकार घेऊन प्रयत्न केला पाहिजे. ह्या संदर्भात 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. एक तर मानसिकता आहे, दुसरी सवय आहे. अनेक वर्षांची लागलेली अयोग्य सवय मला सोडावी लागेल. मला विचार करावा लागेल की माझ्या मित्रमंडळींमध्ये हिंदू समाजातील सर्व वर्गातील मित्र आहेत काय? त्यांच्यासोबत माझा व्यवहार सहज आहे की नाही? त्यांच्यासोबत व्यवहार करताना मी सावध आहे का? माझ्या मनामध्ये जर असेल की हा तो आहे, म्हणून मी याला मित्र बनवले, तर माझ्या वागण्यात फरक पडेल. जसे बाकी माझे मित्र आहेत, तसा हा पण माझा मित्र आहे. अशी माझी एकदम सहज स्वाभाविक मित्रता हिंदू समाजाच्या सर्व स्तरातून आहे की नाही? माझे त्यांच्याकडे येणे जाणे आहे का हे बघितले पाहिजे. हजारो भाषणांपेक्षा एका कार्यकर्त्याच्या वागण्याचा परिणाम होत असतो आणि म्हणूनच आपल्या स्वतःपासून या सगळ्याचा आरंभ करावा. काही सवयींचे पण भान ठेवावे लागेल. आपल्या वेगवेगळ्या प्रांतातून जी भाषा चालते यामध्ये अनेक म्हणी, वाक्प्रचार आहेत. त्यात जातीवाचक शब्दांचा वापर होतो. बोलताना आपण बोलून जातो, मनात काही नसते, पण ऐकणाऱ्याला ते बोलणे टोचते. आमचे मन निर्मळ असावे, सर्वांप्रती समभाव असणारे असावे. आमचे बोलणे दंशमुक्त असावे. जे बोलण्याने पीडा होते ते आपण बोलू नये. बोलण्याचाही विचार करावा लागेल. ज्या म्हणी, वाक्प्रचार आमच्या बोलण्यात आहेत त्यांना काढून टाकावे लागेल. सर्वांना मित्र बनविणारा, मैत्री दृढ करणारा आपला व्यवहार असावा. समाजामध्ये अनेक प्रकारच्या चर्चा होत असतात. त्या ऐकून कधीकधी आपल्या मनामध्ये सुद्धा आढी निर्माण होत असते. त्या आढी आपण बनू देऊ नये. तरच आपला प्रत्यक्ष व्यवहार, आपले प्रत्यक्ष आचरण सहजतापूर्ण आणि सरलतापूर्ण होऊ शकते. आपल्या स्वतःच्या वागण्यात ही गोष्ट आली पाहिजे. जीवनात एक पैलू आहे, व्यक्तिगत जीवन. दुसरा पैलू आहे माझे कुटुंब, माझा परिवार. त्या कुटुंबात सुद्धा अशा प्रकारचे वातावरण निर्माण झाले पाहिजे. कुटुंब आणि परिवार या 2 शब्दांचा वापर मी येथे केला आहे. समानार्थी शब्द म्हणून आपण यांचा वापर करतो, परंतु त्यांची वेगवेगळी व्याख्या सुद्धा करता येते. कुटुंब हे रक्तसंबंध वैवाहिक संबंधातून तयार होत असते, परंतु हे कुटुंब चालविण्यासाठी ज्यांचा ज्यांचा हातभार लागतो त्यांना सोबत घेऊन परिवार तयार होतो. असे समजून आपण असा प्रयत्न करावा की आपापल्या कुटुंबाची व्याप्ती परिवारापर्यंत पोहोचली पाहिजे. आपल्या घरी काम करण्यासाठी सेवेकरी येत असतात. हे ठीक आहे की ते उपजीविकेसाठी आपल्याकडे काम करतात आणि आपणही त्यांना मोबदला देतो. पण यापेक्षा पुढे जाऊन आपला ह्या काम करणाऱ्यांशी संबंध वाढू शकतो का? ते आपल्या विस्तारित कुटुंब म्हणजे परिवाराचे सदस्य बनू शकतात का? आपल्या घरातील सण समारंभामध्ये ज्याप्रमाणे आपण आपल्या नातेवाईकांना सन्मानाने आमंत्रित करून त्यांचा आदर सत्कार करतो, तसा अनुभव ह्या मंडळींना आपण देऊ शकतो का? समरसता काय आहे? तर मनाची संवेदना आहे, मनुष्यता आहे, बंधुभाव आहे. आणखी एक महत्त्वाचा विषय आहे, आपला सामाजिक व्यवहार. हा पण आपल्या जीवनाचा एक भाग आहे. आपल्या जीवनाचा एक परिचय हा व्यवहार पण आहे. हा दिखाव्याचा विषय नाही, आचरणाचा विषय आहे. रोटी बेटी व्यवहारासारखे विषय एखादा कायदा करून थोपवता येणार नाहीत. यामध्ये प्रामाणिकतेची आवश्यकता आहे. ती मनापासून असली पाहिजे. दीनदयालजी व नानाजी संघ कार्यात होते. ज्यावेळी राजकारणात गेले नव्हते तेव्हाची एक घटना स्वयंसेवकांकडून सांगितली जाते. ग्रामीण भागामध्ये पायी प्रवास चालू होता. दीनदयालजींचा पाय घसरला व ते खड्ड्यात पडले. स्वयंसेवक व नानाजी
ते वर येण्याची वाट पाहत होते. तेव्हा दीनदयालजींनी स्वयंसेवकांना म्हटले की भाई हात दो. बाहेर आल्यावर त्यांनी स्वयंसेवकांना समजावून सांगितले की खड्ड्यातून बाहेर पडण्यासाठी मी टाचा उंच करून पंजावर उभा राहिलो, हात वर केले. आपणही खाली वाकलात आणि माझा हात पकडून मला वर ओढून घेतलेत. या दोन्ही गोष्टी घडतात म्हणजे वर असलेला झुकतो व खाली असलेला उठण्याचा प्रयत्न करतो. तेव्हाच समाजाची उन्नती होत असते. समाजाच्या उन्नतीचे हेच शास्त्र आहे. जेव्हा खाली असणारा जर हात उंचावून वर येण्याची इच्छा करत असेल, तर वर असणाऱ्यांचे हे कर्तव्य आहे की झुकून त्याला वर काढणे. आपण एकाच समाजाचे घटक आहोत, तर थोडे सहन करावे लागले तरी हे कर्तव्य करावेच लागेल, असा विचार आम्ही का करत नाही, हे समजून घ्यावे लागेल. ही समजदारीची बाब आहे, आत्मीयतेची बाब आहे, प्रेम, बंधुभाव यांची बाब आहे. यालाच धर्म म्हणतात. धर्माची जी मूल्ये आहेत, जी एथिक्स, ज्या व्हॅल्यूज आहेत, त्या ह्याच आहेत: सत्य, ज्ञान, प्रेम व करुणा. या तत्वांच्या आधारे जो स्थापित नाही तो धर्म नाही. आणि म्हणूनच भारतातील सर्व पंथ संप्रदायांनी आपापल्या तत्वज्ञानाला धर्म, धम्म असे नाव दिले आहे. हे शब्द विदेशी भाषांमध्ये नाहीत. हे शब्द भारतीय भाषांमध्ये व भारतीय पंथ संप्रदायांमध्येच आहेत. ह्या मूल्यांच्या आधारावर जर विचार केला तर असा भेद निर्माण करणाऱ्या प्रसंगांमध्ये आम्ही कोठे असतो ते लक्षात येईल. कोठे असले पाहिजे तेही लक्षात येईल. हे आमचे सामाजिक कर्तव्य आहे. ते केल्याशिवाय विषमतेचा राक्षस जाणार नाही. एक संस्कृत सुभाषित आहे. त्याचा अर्थ असा आहे की तळपणारा सूर्य तेवढा असह्य नसतो जेवढी त्या सूर्याच्या तळपण्याने तापलेली वाळू असते. तेव्हा आम्ही सर्व रेती असूनही सूर्याच्या उष्णतेपेक्षा उष्ण होऊ नये याची काळजी घ्यावी. आणि ह्यासाठीच अशा परिस्थितीमध्ये कसे बोलावे, कोणती भूमिका घ्यावी याचा विचार करून आपण वागलो तर सामाजिक समरसतेचा प्रत्यक्ष आविष्कार सामाजिक जीवनात सर्व घटकांच्या अनुभवाला येईल. आज असा अनुभव देण्याची आवश्यकता आहे. जीवनात समरसता, समाजात, व्यवसायाच्या ठिकाणी कोणताही भेदभाव न ठेवता सर्वांशी आत्मीयतेचे संबंध प्रस्थापित करणे. भाषा, जाती, बिरादरी यांच्या मानबिंदूंचा आदर करणे. सर्व प्रकारचे साहित्य, महापुरुष, सण समजून घेणे. परिवारातील लहान मोठे सर्वांना त्याची माहिती देणे. अशा सर्व श्रेणीत मित्रपरिवार समृद्ध करणे. त्यांच्या सुखदुःखात सहभागी होणे. त्यांच्या पारिवारिक, सामाजिक कार्यक्रमात आनंदाने सहभागी होणे. विशेष दिनी स्मरणपूर्वक शुभेच्छा देणे. आपल्या परिवाराशी संबंधित सर्व सेवेकरी बंधू भगिनींशी धोबी, स्वच्छता कर्मचारी, स्वयंपाक सहकारी इत्यादींशी आत्मीयतेचे नाते प्रस्थापित करणे. त्यांच्या पारिवारिक कार्यक्रमात यथायोग्य सहभाग व सहकार्य करणे. आपल्या कुटुंबातील सण, पूजापाठ वगैरे विशेष प्रसंगी त्यांना स्मरणपूर्वक निमंत्रण देणे. सामाजिक घटनांची विवेकपूर्ण चर्चा परिवारात घडवून कोणाचेही मन कलुषित होऊन परस्पर भेद वाढू नये याची काळजी घेणे. सर्वांच्या सामाजिक कार्यक्रमात सहकुटुंब सहभागी होणे. सर्व पंथ संप्रदायातील तीर्थक्षेत्रांना आपल्या सहलीत स्थान देणे. संत, समाजसुधारक यांचे साहित्य, चरित्र घरी उपलब्ध असणे. समाजात दिसून येणाऱ्या सर्व प्रकारच्या वर्गातील कुटुंबांशी आपल्या कुटुंबाचे आत्मीय, मैत्रीपूर्ण नाते जोपासणे. त्यांच्याशी मित्रवत व्यवहार करणे. आपल्या परिवारातील एक होतील असा प्रयत्न करणे. आपल्या घरी येणाऱ्या सेवेकऱ्यांशी आदरपूर्वक वागण्याची सवय लहान मोठ्या सर्वांना लावणे. त्यांना काका, ताई, मावशी असे उद्बोधन करणे.
परस्पर उणीवा काढण्याच्या चर्चेपासून दूर राहणे, परस्पर आदर विकसित होईल असा प्रयत्न करणे. हिंदवः सोदराः सर्वे न हिंदू पतितो भवेत. मम दीक्षा हिंदुः रक्षा मम मंत्रः समानता. भावार्थः सर्व हिंदू भाऊ बहीण आहेत. हिंदू कधीही पतित असू शकत नाही. हिंदू समाजाचे रक्षण हे माझे ध्येय आहे. समता हा माझा मंत्र आहे. आशा आहे की विषय तुमच्यापर्यंत पोहोचला असेल. या ऑडिओबुकची संकल्पना आहे श्री संदीप पुराणिक यांची. प्रस्तावना श्री ऋषिकेश केळकर. गीतगायन श्री विजय फडके व श्री जीवन नामजोशी. वाचन सौ जान्हवी पाध्ये. रेकॉर्डिंग स्वरनाथ स्टुडिओ डोंबिवली.